कराड तालुक्यातील तासवडे MIDC परिसरात असलेल्या साईराम केमिकल कंपनीमध्ये सुरू असलेल्या स्फोटांच्या मालिकेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। काल सकाळपासून सुरू झालेल्या स्फोटामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असून कामगारांसह परिसरातील रहिवासी धास्तावलेल्या अवस्थेत आहेत। या स्फोटामुळे केमिकलचा तीव्र दुर्गंधयुक्त वास पसरत असून नागरिकांना अंगाला खाज येणे, डोळ्यांची जळजळ अशा त्रासांना सामोरे जावे लागते। त्यामुळे स्थानिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते। मिळालेल्या माहितीनुसार कंपनीतील रिॲक्टरमध्ये होणाऱ्या स्फोटामुळे सुमारे 10 किलोमीटर परिसर हादरला जातोय। वारंवार होणाऱ्या स्फोटामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। या गंभीर परिस्थितीमुळे तासवडे MIDC मधील कामगार व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित परिसर मोकळा करण्यात आला आहे। नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत असून प्रशासन सतर्कतेने परिस्थिती हाताळत आहे। घटनेची गंभीरता लक्षात घेऊन तळबेड पोलिसांकडून तासवडे MIDC परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। तसेच नागरिकांना घटनास्थळाजवळ जाण्यास मनाई करण्यात आली आहे। दरम्यान पंचायत समिती सदस्य संग्राम पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी प्रशासनावर टीका करत या गंभीर घटनेची प्रशासन दुर्लक्ष करत असून योग्य ती तातडीची कारवाई होत नाही असा आरोप केला आहे। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत असून संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करावी तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे। काल तासवडे MIDC मध्ये साईराम केमिकल कंपनीमध्ये एक मोठा स्फोट झाला। सकाळी 8:30च्या दरम्यान केमिकल आग घेऊन प्रचंड असा मोठा स्फोट झाला आणि त्या स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की आमच्या वाघाव परिसरापर्यंत त्याचा आवाज झाला आणि भूकंपाचा धक्का जसा जाणवावा तसा एवढा मोठा धक्का जाणवला। प्रचंड लोकांच्या मध्ये दहशत निर्माण झाली आणि त्या परिसरामध्ये सुद्धा विषारी धूर किंवा विषारी वायू पसरायला लागलेला आहे आणि अग्निशामक दल असेल किंवा प्रशासन असेल खूप उशिरा दखल घेतली गेली आणि ती आग विझवण्यास सुद्धा खूप कमी प्रयत्न झाला आणि त्याचा परिणाम म्हणून रात्री 9:30च्या दरम्यान पुन्हा एक मोठा स्फोट झाला। म्हणजे प्रशासन अजिबात गांभीर्याने ही गोष्ट घेत नाही आणि आता तर त्या दुसऱ्या स्फोटानंतर त्या परिसरामध्ये विषारी धूर पसरायला लागलाय, लोकांच्या डोळ्यामध्ये जळजळ व्हायला लागली, त्वचेवरती त्याचा परिणाम व्हायला लागलाय। प्रशासनानं लवकरात लवकर याची गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा नागरिकांच्या आरोग्याला खूप मोठा धोका याच्यापासून पोहोचू शकतो।